गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण चाललो आहे लालबाग परेलला अपडेटसाठी. तो आज आपण जाणार आहे लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि काळा चौकीचा महागणपती यांचे मंडळांचे अपडेट घ्यायला. किती काम झालेलं आहे डेकोरेशन अपडेट घेण्यासाठी. आणि आपण घेणार आहे परेल वर्कशॉप याचे अपडेट घेणार आहे. सो व्हिडिओमध्ये बनून राजा. आपल्या चॅनलवर नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या व्हिडिओवर प्रेम दाखवत राहा. तो भेटू. तर मंडळी आता आपण आलो परेल वर्कशॉपच्या जवळ. परेल वर्कशॉपमध्ये आपल्याला आज जाता येत नाही कारण की गेट बंद केलं आहे. काही आगमन असल्यामुळे वाशीचा विघ्नहर्ता याचं आगमन असल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाही. तर याची अपडेट आम्ही तुम्हाला बघू नंतर आल्यावर अपडेट डेटा येईल काय. तर आपण नंतर ट्राय करू आज जाण्याचा. अगर नाहीच भेटलं तर मग काय करू शकत नाही. तर आता आपण वळूया परेलचा राजा नरे पार्क इथे, तिथले अपडेट्स घेऊया. मंडळी आता आपण आलो परेलचा राजा नरे पार्क याच्या गेट समोर. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गेटची निर्मिती झालेली आहे. खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे. सो आता आपण आज जाऊन आतली अपडेट्स घेऊया की किती काम झालं. आणि तुम्ही बघू शकता समोरच खूप सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतील अपडेट्स घेऊया. मित्रांनो आपण लास्ट टाईम आलेलो तेव्हा एवढी सजावट झाली नव्हती. तर आज त्याच्यापेक्षा भरपूर अशी सजावट झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लाईटिंगची सजावट केलेली आहे. सो मंडळी आता आपण आतमध्ये आलेलो आहे नरे पार्कमध्ये. सो तुम्ही बघू शकता इथं आता भरपूर चिखल आहे. तर ह्याची काहीतरी ते लोक व्यवस्था करतील कारण की ह्या साईडला ना जत्रा पण भरते. खूप सुंदर सुंदर असं जत्रा भरते आणि खूप सुंदर असे हे असतं, जल्लोष असतो इकडे. सो तुम्ही बघू शकता. तुम्ही समोर बघू शकता राम मंदिर बनतं आहे अयोध्या. सो त्याचं पण काम खूप आपण लास्ट टाईम आलेलो त्याच्यापेक्षा तर अजून भरपूर काम झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो. ह्याला आय थिंक मला वाटतं स्तंभ बोलतात काय, मला माहिती नाही. तुम्हाला अगर माहिती असेल तर कमेंट्स करून मला सांगा की याला काय म्हणतात. हे वरचे रेडी झालेले आहेत, तिथं ठेवलेले आहेत. ते आता थोड्याच दिवसात किंवा संध्याकाळपर्यंत वरती चढवण्यात येईल. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं राम मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आता आपण मैदानात आलेलो आहे मुंबईच्या राजाच्या. तर तुम्ही बघू शकता भरपूर काम झालेलं आहे आणि तुम्ही खूप सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे रामेश्वरमचं. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे रामेश्वरमचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि अजून काम चालू आहे. आपल्याला आज जाता येणार नाही कारण की इथे बंद केलेलं आहे. खाली ग्राउंड स्टेज आहेत बनतो इथे. तुम्ही बघू शकता काम चालू आहे. आणि इकडे समोर पण एक स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि तिकडनं पूर्ण पॅक असणार आहे. आणि गाईज तुम्ही नक्की सो गाईज आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या तिथली अपडेट जाणून घेऊया. सो भेटूया लालबागच्या राजाच्या गेटवर. आता आपण लालबागच्या राजाच्या एक्झिट पॉईंट गेटच्या समोर उभे आहे आणि मेन गेट आहे इकडे. तुम्ही बघू शकता मेन गेटचं काम खूप सुंदर काम झालेलं आहे. आणि मेन गेट मी तुम्हाला जवळनं दाखवायचा प्रयत्न करतो कारण की ट्रॅफिक खूप असल्यामुळे आपल्याला गेटच्या समोर उभं राहून शूट करता येणार नाही. तरी मी प्रयत्न करतो, जेवढं माझ्याकडनं होईल तेवढा प्रयत्न करून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्याचा, जवळून गेट दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो बने रहे प्रयत्न अंती परमेश्वर. मित्रांनो आदित्य असा बोललेला आहे.
काहीच ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला गेटच्या समोर जाऊन शूट करता तुम्हाला पूर्ण गेट दाखवता नाही जमला, कारण की ट्रॅफिक भरपूर आहे. तर आपण आता जाऊया आतमध्ये आणि मी तुम्हाला आतील अपडेट्स देतो. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता लोक घरगुती गणपतींसाठी इथं खरेदी चालू आहे आणि खूप सुंदर असे सगळ्यांची खरेदी चालू आहे. करणं बंद. आता असं सुंदर असं ना डेकोरेशन केलेलं आहे लाईटिंगचं, पण मी तुम्हाला जवळनं दाखवतोय. आय थिंक पक्ष्यांचं डेकोरेशन आहे, पक्षी आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजून काम चालू आहे. आपण आलो लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या लाईनीला. सो इथून मुखदर्शनाची लाईन असते. सो तुम्ही बघू मित्रांनो, आपण लास्ट अपडेट व्हिडिओ काढलेली त्याच्यापेक्षा भरपूर आता काम झालेलं आहे. तो तुम्ही बघू शकता इथे पंखे वगैरे लावले गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे सगळं डेकोरेशन. आता आपण लालबागच्या राजातले अपडेट्स घेतलेले आहेत. आता आपण जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे, तिथले अपडेट्स जाणून घेऊया. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आलेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आता आपण पहिले जाणार काळा चौकीचा महागणपती. आता आपण चालतोय काळा चौकीचा महागणपती येते. पहिला आपण चिंचपोकळीला न जाता इकडे जातो, नंतर आपण चिंचपोकळीला व्हिडिओ एंड करू. सो आता मी तुम्हाला काळा चौकीचा महागणपती याचे अपडेट देतो. सो व्हिडिओवर असेच बनून राहा, तुमचा सपोर्ट असाच राहू दे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बघू शकता काळा चौकीचा महागणपती याचा एक्झिट पॉईंट गेट सजतोय. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे काला चौकीच्या महागणपतीच्या इथे. सो तुम्ही बघू शकता डेकोरेशनचं सामान सगळं इथं रेडी आहे. स्तंभ वगैरे रेडी होतं आहे. सो आपल्याला तिथपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला मी मधून शूट करून सांगू शकतो. तर तुम्ही इकडनं बघू शकता सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. स्तंभ वगैरे सगळे उभारण्यात आलेले आहेत. सो मी प्रयत्न करतो आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा. थोडासा इधर त्यांनी परमिशन वाटतं दिलेलं आहे, हे बोलला जाव्या. तुम्ही बघू शकता खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतो नक्षीकाम. आपण लास्ट अपडेट घेतलेली तेव्हा एवढं काम झालं नव्हतं. तर आता बहुतेक भरपूर काम आटपलेलं आहे. आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. ये अभी एंट्री बंद कब होएगा? एंट्री बंद कब होएगा कि चालू रहेगा? हो तुम्ही बघू शकता मित्रांनो, बाप्पा एंट्री बंद कधी होईल? काय एंट्री आता येतोय ना आम्ही, असं तर बंद कधी होईल? बंद कधी होईल म्हणजे हां नंदी जिथे ती पण तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला एंट्रीच्या इथं दोन्ही बाजूला नंदी ठेवलेले आहेत. खूप सुंदर वाटत आहेत नंदी.
आता आपण काला चौकीचा महागणपती इथले अपडेट जाणून घेतले. तर आता आपण जाणून घेऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीत. आता आपण वळूया चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इकडे. सो आपण आलो आहेच, थोडा वेळ लागेल, 5-10 मिनटं आपण पोहोचू. आणि आदित्य पण आपल्यासोबत आहे. आता आपण आलो आहे चिंचपोकळीच्या गेटसमोर, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या. तर तुम्ही बघू शकता सुंदर असा गेट उभारण्यात आलेला आहे. समोर तोफ आणि मावळे उभारण्यात आलेले आहेत. खूप सुंदर वाटतात बघायला. तर तुम्ही बघू शकता. सो आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतील अपडेट जाणून घेऊया. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी आतमध्ये आणि आतील अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा. मावळे उभारण्यात आले आहेत. चला आपण जाऊया. किती मित्रांनो, मुखदर्शनच्या लाईनीच्या स्टेज बांधकाम चालू आहे. तुम्ही बघू शकता. निम्म काम झालेलं आहे. थोड्या दिवसात पूर्ण काम होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या एवढंच होतं. जेवढे अपडेट्स मी तुम्हाला दिलेले आहे, तुम्हाला माहिती पडलं असेल की किती डेकोरेशन झालेलं आहे. तर आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. सो लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. गणपती बाप्पा मोरया.